नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही गेलेलो संत संघाला, तर रविवार. तर संत संघावरतून जाऊन आलो. तर आज वाळवणाचे पदार्थ खारोडे करायचे आहेत, तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते, तर नक्की बघा. तर रविवार होता, तर रविवारी संत संघ असतो. मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे. तर संत संघाला गेलो. नंतर संत संघावरतून आल्यानंतर मग तिकडे गेलो आईच्या इकडे रूमकडे. तर लिफ्टमध्ये श्राव्याचं काहीतरी चालू होतं, ते बघत होते खाण्यासाठी. आणि मग तिकडे गेलो आणि मग सगळं रेडीमेड म्हणजे करूनच नेलं होतं. तिथे चिप्स घातले वाळायला. नंतर उपवासाचे खारोडे म्हणजे बटाटा आणि शाबूच्या चकल्या त्या केल्यावर उन्हामध्ये, कारण उशीर झाला होता आम्हाला. 11 वाजता आम्ही निघालो होतो. 11-11:30 वाजलेले जाण्यासाठी. तर 12-1 वाजता पोहोचलो आम्ही आणि मग तिथेच टेरेसवरती घातलं. तर भर उन्हामध्ये, कारण ऊन खूप पडलेलं, जायला उशीर झाला होता. तर वाळलं, म्हणजे एवढं एका दिवसात काही वाळत नाही, म्हणजे जरासं सुकलं होतं, पण उन्हामध्ये घालावं लागलं आम्हाला. तर डोक्यावरती स्कार्फ घेऊनच आम्ही घातले सगळे. तर असे उपवासाचे खारोडे आणि बटाटा चिप्स केले होते. तर ताईने बटाटा वेफर्स आणि खारोडे केले होते. मी फक्त खारोडेच केले होते, म्हणजे बटाट्याच्या चकल्याच केल्या होत्या, शाबू आणि बटाट्याच्या. तर हे सगळं पूर्ण झाल्यानंतरचं आहे, कारण 2 तास लागले आम्हाला पूर्ण करायला. सगळ्यांनी मिळून केलं, त्याच्यामुळे झालं लवकर. आणि मग हे सगळं केल्यानंतर खाली गेलो आम्ही आणि मग सगळं एकत्र सगळ्यांनी जेवण केलं. तर खूप दिवसांनी फॅमिली एकत्र होती, पण एक व्यक्ती नव्हती, ती म्हणजे माझी बहीण, छोटी बहीण. ती गावी होती, ती आली नव्हती. तर असे आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ आणि आई-वडील अशी फॅमिली आहे. तर ती एकटीच नव्हती, तर तिला मिस करत होतो आम्ही. तर स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा. तर उन्हाळा आहे, तर गरम होतं नाही का, तर काहीतरी थंड खावंसं वाटतंच आपल्याला जेवण झाल्यानंतर. तर नंतर सगळ्यांनी, माझ्या मिस्टरांनी आईस्क्रीम आणली होती सगळ्यांसाठी. तर आईस्क्रीम खाल्ली आणि मग नंतर आम्ही घराकडे यायला निघालो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड, स्टे ऑलवेज पॉझिटिव्ह. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.